नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, आज नरक चतुर्दशी म्हणजे स्त्रीमुक्तीचा दिवस. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासात असलेल्या 16,000 स्त्रियांची मुक्तता केली होती. तो आजचा दिवस. माझ्या संपूर्ण युट्यूब फॅमिलीतील सर्व सदस्यांवरती भगवान श्रीकृष्णांची कृपा राहो, ही श्रीकृष्णांच्या चरणी स्वामीमय प्रार्थना. ही प्रार्थना करून मी आपल्या आनंद यादव सरांच्या नांगरणी आत्मचरित्रातील पुढच्या भागाला सुरुवात करत आहे. तत्पूर्वी एक नम्र विनंती. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व शेअर करा. त्याचप्रमाणे तुमची मतमतांतरे, अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. इंटरच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची नोटीस लागली. शैक्षणिक वर्ष संपत आल्याची ती खूण. खूप अभ्यास केला पाहिजे. कसा बसा 1.5 महिना राहिला. मनाला अभ्यासाची हुरहुर लागली. डिसेंबर आणि जानेवारी असे 2 महिन्यांचे बोर्डिंगचे 25 रुपये तटले होते. फॉर्मसाठी 30 रुपये लागणार होते. 55 रुपयांची गरज होती. माझ्याकडे फक्त 17 रुपये होते. त्यातले टर्म फी साठी कॉलेजला 10 रुपये दिले. 7 रुपये शिल्लक राहिलेले. निदान 2 रुपये मला 2 महिन्यांसाठी वैयक्तिक खर्चाला लागणार होते. फक्त 5 रुपये शिल्लक होते. मग उरलेले 50 रुपये आणायचे कुठून? नाईक साहेबांच्याकडे एकदम 50 रुपये मागायचं जीवावर आलं. आतापर्यंत त्यांच्याकडनं मी कॉलेजच्या पहिल्या टर्मची अर्धी फी, प्रवेश फी, टर्म फी, जिमखाना फी आणि बोर्डिंगचा अर्धा चार्ज इत्यादी भरण्यासाठी थोडे थोडे असे एकूण 120 रुपये मागून आणले होते. जुलैच्या आरंभी त्यांच्याकडून यातले बरेचसे पैसे घ्यावे लागले. मधल्या काळात बोर्डिंगचे पैसे 2-2 महिन्यातून एकदा जाऊन मागत होतो. मागितल्याबरोबर ते चटकन द्यायचे. कसं काय, ठीक चाललंय ना, एवढंच विचारायचे. बाकीचं काही बोलायचे नाहीत. आपल्या कामात गुंग असायचे. मुकाट बसून राहणं मला अवघड वाटायचं. कामाशिवाय कुणी टेबलासमोर रिकामं बसलेलं त्यांना आवडत नव्हतं. आलेल्या लोकांना चटकन कामाविषयी विचारून मार्गी लावायचे. पुन्हा आपल्या कामाकडे वळायचे. अशा वेळी आपण कशा गप्पा मारणार? खरं म्हणजे काय गप्पा मारणार असा प्रश्न पडे. इतके गंभीरपणे कामात मग्न असायचे की त्यांच्याशी अवांतर बोलत बसू नये असं आपोआपच वाटे. त्यामुळे त्यांच्याशी मला कधी जवळीक साधता आली नाही. माझ्याकडून ते सही किंवा पोचपावती घेत नसल्यामुळं मला अवघड वाटत होतं. इच्छा अशी होती की माझी सही किंवा पावती घेऊन त्यांनी पैसे दिल्याची नोंद करून ठेवावी. त्यातून माझ्यावर एक नैतिक जबाबदारी निर्माण व्हावी. मी पुढं कधीतरी हे सगळे पैसे परत द्यावेत. नोकरी लागल्यावर सगळे पैसे परत करणार आहे हे नाईक साहेबांच्या जवळ निदान बोलून दाखवावं असं वाटे. ते खिशातून किंवा कपाटातून पैसे काढून देत नि आपल्या कामाकडे वळत. पत्नीनं किंवा मुलानं घरातलं कर्त्या माणसाकडे पैसे मागावेत नि त्यानं ते पटकन देऊन कामाकडे वळावं अशी एकूण रीत. त्यामुळं माझ्या मनात विचारांचं काहूर उठे. हे सगळे पैसे तुम्ही नोकरी लागल्यावर परत करणार का? या सगळ्या पैशांचा नीट हिशोब मांडून ठेवता ना? या पैशांचा मोबदल्यात काही काम करू शकाल का? असं काहीतरी त्यांनी मला एकदा तरी विचारावं आणि आपण त्या प्रत्येक प्रश्नाला होकारार्थी उत्तर द्यावं असं वाटे. पण ती संधी त्यांनी मला कधीच दिली नाही. असंही वाटे की भाईंनी नि सुनीताताईंनी मला मदत करण्यास त्यांना विनंती केली. त्या विनंतीपोटी ते मदत करत आहेत. पण ही मदत ते वैयक्तिक पातळीवर करत असावेत. कारण कोरगावकर ट्रस्टतर्फे ही मदत असती तर त्यांनी माझ्याकडून पैसे पोचल्याची पावती किंवा सही घेतली असती. तशी ते कधीच घेत नाहीत. निश्चितच ते स्वतःच्या खिशातले पैसे देत असावेत. भाईंच्या मैत्रीपोटी आपण त्यांना अडचणीत आणले. ते मोठे शिक्षण तज्ञ. शिवाय कोल्हापूर शहराचा मास्टर प्लॅन त्यांनी आखून तो प्रत्यक्ष जिद्दीने आणलेला. त्या काळात अनेक संघर्षांना तोंड दिलेलं. त्यांच्या कडक स्वभावाविषयी ख्याती होती. सगळ्या कोल्हापूरकरांच्या मनात त्यांच्याविषयी दबदबा आणि आदर. हे सगळं मला वर्षभरात माहीत झालं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे जाताना मला दबाव आणि भीती वाटत होती. तरीही मनाचा धडा करून मी धडधड त्या अंतःकरणानं गेलो. पैसे मागून घेण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. त्यांना सगळं एका दमात सांगून टाकलं.
त्यांनी त्वरित खिशात हात घातला आणि मला 50 रुपये काढून दिले. बाहेर त्यांची वाट बघत गाडी उभी होती. त्या गाडीत बसून ते क्षणभरात निघूनही गेले. हातात पैसे घेऊन मी तसाच उभा होतो. एका प्रकारची खिन्नता आली. त्यांच्या लेखी मी पैशाची मदत मागायला येणारा एक गरीब कॉलेज विद्यार्थी एवढीच किंमत असेल काय? काय हे माझ्या नशिबी रस्त्यावर उभा राहून हात पसरणं आला आहे? स्वतःची क्यू करत मी परतलो आणि 1957च्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इंटरच्या परीक्षेचा फॉर्म भरून टाकला. अस्वस्थ वाटत होतं म्हणून सुनीताताईंना सविस्तर पत्र लिहिलं. नाईक साहेबांच्या मदतीच्या संदर्भात माझी होणारी कुचंबना सांगितली. रेडिओवर माझे वर्षभरात 4 कार्यक्रम झाले होते. त्याचे पैसे मिळाले होते. त्यातून बोर्डिंगचे 2 महिन्याचे पैसे भरले होते. साबण, वह्या, पुस्तकं, पत्रव्यवहार, केस कापणी यासाठी किरकोळ होणारा खर्च मी भागवत होतो. 2 शर्ट आणि 2 अंडरवेअर शिवून घेतल्या होत्या. रत्नागिरीला गेल्यापासून मनाची एक कुचंबना सतत होत होती. घरातून मी शिक्षणासाठी बाहेर पडलेला. घराला माझी काहीच मदत नाही. माझ्या वयाच्या कुणब्याच्या पोरानं घरादाराला मिळवून घातलं पाहिजे असा रिवाज होता. तो मी संपूर्ण मोडलेला. मी घरादाराचा अपराधी झालेला. 7 भावंड, एवढी होती. नाळरोगी, निर्जीव, तरी सगळी राबत होती आणि खात होती. शिक्षणाच्या नावाखाली मीच एकटा मदत मिळून सावलीत बसून खात होतो. कुणब्याच्या घरात हा मोठा गुन्हा होता. तशात घराचा कर्ता पुरुष दादा पोटाच्या दुखण्यानं आजारी होता. पोटात कळा करायच्या, खाल्लेलं पचायचं नाही, उलट्या व्हायच्या, तरी मळा धरून काम रेटत होता. दुबळाशिवा निपतील तेवढी कामं करत होता. आई उन्हात काम करून वितळून जाते की काय असं वाटत होतं. अशा घराला माझ्या काडीचाही हातभार लागू नये याचं वाईट वाटत होतं. मन पोखरलं जात होतं. त्या भावनेपोटी घरात प्रत्येक महिन्याला थोडे साठवून आतापर्यंत एकूण 100 रुपये दिले होते. हे सगळं सुनीताताईंना कळवलं. माझं चुकलं असेल तर कळवा म्हणून विनंती केली. माझी समजूत काढणारं त्यांचं सविस्तर पत्र आलं. मला मोठा धीर झाला. शांतपणे अभ्यासाकडे वळलो. भरपूर अभ्यास केला. इंग्रजी, संस्कृत, तर्कशास्त्र या विषयांचा मी धसका घेतला होता. त्याच विषयांवर रात्रंदिवस डोकं घासत होतं. इंग्रजीचे 2, तर्कशास्त्राचे 2 आणि संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, मराठी यांचे एक असे पेपर्स द्यावे लागणार होते. मार्च महिन्याच्या 28 तारखेला परीक्षा झाली. बोर्डिंग मध्ये अजून 3 दिवस राहता येणार होतं. महिन्याचा चार्ज आगाऊ लागला होता. परीक्षा झाल्यावर मुलं पत्ता नाही ते निघून जातात म्हणून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सक्तीनं तो भरून घेतला जात होता. दुसऱ्या दिवशी मला उदास वाटू लागलं. परीक्षा झालेली सगळी मुलं दुसऱ्या दिवशी सकाळी आपापल्या गावी निघून गेली. खोली एकदम मोकळी झाली. LB रायमाने अगोदरच FY ची परीक्षा देऊन निघून गेलेले. सिनियर BA चे तेवढे तुरळक विद्यार्थी बोर्डिंग मध्ये राहिलेले. 29 तारखेला इंटरचे विद्यार्थी निघून गेल्यावर बोर्डिंग कसं ओस पडल्यासारखं दिसू लागलं. मला कोल्हापुरात राहावे ना. मी प्राध्यापकांच्या आणि शहरातल्या विद्यार्थी मित्रांचा निरोप घेतला. रात्री परत आलो. सकाळी उठून कागलला जायचं ठरवलं. रात्री पडल्या एक गोष्ट जाणवली की नाईक साहेबांना भेटून आलं पाहिजे. त्यांना परीक्षा झाल्याचं, गावी जात असल्याचं कळवलं पाहिजे. सकाळी लवकर उठून त्यांच्याकडे गेलो. दारात सहज उभे होते. नमस्कार, मी म्हणालो. नमस्कार. काय यादव? माझी इंटरची परीक्षा झाली, ते सांगायला आलोय. असं, पेपर्स वगैरे ठीक गेलेत ना? चांगले गेले. वर्षभर निवांतपणे अभ्यास करता आला. ठीक. पुढचा विचार काय आहे? उद्या मी आता गावी जातोय. आता जवळजवळ 3-4 महिने मळ्यात काम करीन. आई वडिलांना तेवढीच मदत होणार आहे. एप्रिल ते जून अखेर शेतातलं काम आवरून घेईल आणि मग जुलैच्या पहिल्याच तारखेपासून कॉलेजला येईन. चला आत चहा घेऊ. चित्रा, अगं यादव आलेत. आम्ही आत जाऊन चहा घेत बोलू लागलो. नाईक साहेबांनी घरची सगळी चौकशी केली. शेवटी ते म्हणाले, मी आणि चित्रा दोघंही आता कोरगावकर ट्रस्ट सोडणार आहोत. गारगोटीला मौनी विद्यापीठाचं काम बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला आता जून पासून आर्थिक मदत मिळणार नाही.
तुमचं तुम्हाला बघावं लागेल. मी अपघातात तुटल्यासारखी मान हलवली. शब्द फुटेना. पु ल आणि सुनीताला मी लिहितो आहे तसं. तुम्ही दुसरा काही मार्ग शोधा. बरं. हुंदक्यासारखा आवाज आला. पुढं मला काही बोलता येणं शक्य नव्हतं. नमस्कार करून मी त्यांचा निरोप घेतला. बाहेर पडलो तेव्हा हातापायातलं बळ गेल्यासारखं झालं. असं कसं हे प्रत्येक वर्षी वाटायला येतं? किती वेळा उभारी करायची? हेलपाटत, ढेपाळत पुन्हा कोसळण्यासाठी उभं राहायचं? पुन्हा काळाची ढुंगणावर लाद बसण्यासाठी वाकून उभं राहायचं? आपल्या गळ्यात गळ अडकवून काळानं चालवलेली क्रूर थट्टाही. मनाच्या चिंधासावरत कोल्हापूर सोडलं. अंथरूण पांघरुणाचे कपड्यांचे सगळं बोचकं घरात नेऊन टाकलं. पुस्तकांची ट्रंक कोल्हापुरात मित्राकडे ठेवली होती. तिची तूर्त गरज नव्हती. अंथरूण पांघरुण मात्र रोज लागणार होतं म्हणून बरोबर आणलं होतं. 3-4 महिन्यांसाठी मी सुट्टीवर असल्याचा आईला आनंद झाला. भावंडांना बरं वाटलं. 3-4 महिने त्यांच्यात राहणार होतं. कदाचित कोल्हापूरला पुन्हा जायला मिळणारही नव्हतं. पुढं सगळा अंधार होता. परीक्षा झाल्याचं सुनीताताईंना आणि भाईंना कळवणं आवश्यक होतं. वर्षभर त्यांच्याशी पत्रव्यवहार सुरू होता. 20-30 दिवसात माझं एखादं तरी पत्र त्यांना जात होतं. जाणकार आईवडिलांना लिहावं तसं सगळं सविस्तर लिहित होतो. सवडीनं त्यांची उत्तर येत होती. उत्तर आले की धीर येई. पाठीवर वस्तलतेचा हात फिरल्यागत होई. आताही त्यांना सगळं कळवलं. नाईक साहेबांचा निर्णय सांगितला. वर्षभर त्यांच्याकडनं 170 रुपये घेतले होते. त्याचा तपशीलवार हिशोब दिला. माझ्या घरची परिस्थिती आणि आर्थिक अडचण कळविल्या. ताई आणि भाई माझ्यासाठी काही करतील याची मनोमन खात्री होती. तरीही त्यांच्या मायेला मी अपात्र ठरता कामा नये, त्यांना त्रास होता कामा नये याची तीव्र जाणीव होती. म्हणून आर्थिक पायावर माझा मी उभं राहण्याची नी त्यासाठी धडपडण्याची गरज होती. तूर्त एक मार्ग दिसत होता. पत्रात न लिहिता लिहिता लिहिलं. नाईक साहेबांची मदत मिळणार नाही हे निश्चित आहे. म्हणून मला आज तरी असा उपाय सुचतो की मी श्रुतिका लिहित जाईल. त्यापैकी महिन्यातून एखादी तरी श्रुतिका ध्वनिक्षेपित करावी. म्हणजे माझं सर्व काही व्यवस्थित चालेल. भोजन खर्च व माझा वैयक्तिक खर्च मिळून मासिक 10 रुपयात भागवीन. उरतील ते 10-15 रुपये घरी देईल. मी मुंबईला श्रुतिका पाठवीन. मुंबई आकाशवाणीवर त्या ध्वनिक्षेपित व्हाव्यात असं वाटतं. गेल्या नोव्हेंबरपासून माझी एक श्रुतिका पुणे आकाशवाणीवर ध्वनिक्षेपित झाली नाही. प्रारंभी व्यंकटेश माडगुळकर पत्रानं श्रुतिका मागून घेत असत. कॉन्ट्रॅक्ट पाठवत असत. मी त्याप्रमाणे श्रुतिकाही पाठवित असे. पुढं दिवाळीच्या सुट्टीत म्हणजे डिसेंबरात मी श्रुतिका लिहून पाठवल्या. कारण दुसऱ्या टर्मला अभ्यासाशिवाय दुसरं काही विशेष करायचं नाही असं मी ठरवलं होतं. पण त्या थोड्या दिवसात परत आल्या. त्यात त्यांनी कारणही सांगितले नाही. मीही त्यांना पुन्हा श्रुतिका पाठवल्या नाहीत व कारणही विचारलं नाही. तसं विचारणं मला प्रशस्त दिसलं नाही. परत आलेल्या श्रुतिकांपैकी 3 श्रुतिका आपल्याकडं पाठवित आहे. त्या मुंबईवरून ध्वनिक्षेपित करण्यायोग्य असतील तर करा. नाहीतर माझं लेखन सर्वसाधारण कुठे चुकतं ते मला सांगा. नाईक साहेबांनी घेतलेल्या निर्णयानं स्वतःला सावरीत असताना सुनीताताईंना हे पत्र लिहिलं. त्यांच्या उत्तराची वाट पाहत कागलात दिवस घालू लागलो. मळ्यात कामांचे ढीग लागलेले ते उपसू लागलो. काम करता करता मन अनेक दिशांनी भरकटत जाई. भाई मुंबई आकाशवाणीवर असले तरी त्यांना मुंबईवरून श्रुतिका ध्वनिक्षेपित करायला नाही जमलं तर? गावकरी फड फक्त पुण्याच्या आकाशवाणीवरच आहे. पुणे केंद्रावरच फक्त ग्रामीण कार्यक्रम होतात. मुंबईहून असं काही ऐकायला येत नाही. आपण नुसत्या श्रुतिकांवर भर देतोय. बाकीचंही लेखन केलं पाहिजे. कथा वैचारिक लेखही लिहिले पाहिजेत. मासिकातनं प्रसिद्ध होऊन ते आले तर त्यांनाही आपणाला काही धन मिळेल. हातपाय गाळून भागणार नाही. काहीतरी केलं पाहिजे. मनात असा विचार आला आणि मी कथा लेखनाकडे वळायचं ठरवलं. कथांचा खास अभ्यास करायचा असा निश्चय केला. कथांचं मर्म शोधावं, मांडणी हेरून पाहावी असं वाटू लागलं. पण कागलात अशी अभ्यासाजोगी चांगली पुस्तकच नव्हती. ती कोल्हापुरात कॉलेजच्या ग्रंथालयात मिळत. मग मी कथांचे, व्यक्तिचित्रांचे सुचतील ते विषय लिहू लागलो.
या लेखनातून प्रत्यक्षात प्रत्यक्ष माझ्या अनुभवांना वाट मिळत गेली, आविष्काराचा आनंद मिळत गेला. पण मी जरा अंधाऱ्या आणि वेडेवाकडे हेलपाटे देणाऱ्या परिस्थितीतून जात होतो. तिच्यामुळं आतल्या आत रसायनासारखा रटरटत होतो. प्रत्येक वर्षी केलेली मांडणी मोडत होती आणि नवी मांडणी करावी लागत होती. या वर्षीचा अपेक्षाभंग विलक्षण होता. कोरगावकर ट्रस्टतर्फे मिळणारी मदत BA होईपर्यंत मिळेल याची खात्री होती. वर्षभर त्याचाही एक आनंद मनावर तरंगत होता. त्यामुळं वर्षाअखेर बसलेला धक्का झेपेनासा झालेला. सुनीताताईंना लिहिलं, मी 3दा शिक्षणासाठी धडपडलो आहे, पण वर्षभरापुरता स्थिर झालेला पाय खाली ज्वालामुखी असल्याप्रमाणे वर्षाअखेर उद्ध्वस्त होतो आहे. पुन्हा नवीन तयारी, नवीन मांडणी करावी लागते. सारखी किती हातघाईची लढाई करायची. सगळ्या जगरहाटीचा मग राग येतो. मन किती जरी शांत, स्थिर, निवळ ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते संयमाची भिंत फोडून धावतं. भावनांच्या तडाख्यांनी उद्विग्न मनाच्या उडवलेल्या ठिकऱ्या आहेत. या कवितातील भावना, विचार मला अधोगतीला नेणारे आहेत. जीवनात माणूस म्हणून जगायला नालायक ठरवणारे आहेत. हे कळूनही मला तसं लिहिल्याशिवाय राहत नाही. जे मनात जळतंय ते ओकून टाकल्याशिवाय मन स्वच्छ होणार नाही. दुमसून दुमसून कधीतरी आत्महत्येत वेड्यागत शेवट व्हायचा. म्हणून मी त्या भावना, विचारांना वाट करून देत आहे. कवितेशिवाय कशाचा आधार घ्यायचा हेच कळत नाही. असह्य दुःख माझ्या कवितात सांडत राहे. एक भयान विचारसरणी मनाला पिसाळून सोडू लागली. यातनांच्या चिमट्यात गवसू दे माझी काया, पेचदार मोळे अन आवळत चिंब वाया, ऋतू देत ओठी दात, गच्च डोळे झाकू देत, आवळता हात मुठी अवयव फुटू देत, शतजन्मांची मरणे मला आहेत भोगायची, यातनांच्या वर्षावात एकदाची एकदाची. माझं सगळं जीवन यातनामय आहे. असंच असेल तर त्या यातनांचे डोंगर एकदम माझ्यावर कोसळत निमी नष्ट होऊन जाऊ. चुकत नसेल तर जीवन मरण, इहलोकातील टाळा सरण, पुढच्या सर्व जन्मी देवा 6व्या महिनी जन्म हवा. 84 लक्ष वेळा जर जन्म अटळपणे मिळणार असेल आणि त्या सगळ्या जन्मात अशाच यातना भोगाव्या लागणार असतील तर मग तो जन्म प्रत्येक वेळी 6व्या महिन्यात व्हावा. म्हणजे जन्मतः मी मेलेला असेल नि या यातनांच्या जंजाळातून मुक्त होईल. तरी सर्व जन्म नि जन्म नि या जन्मफेऱ्यातून मुक्त होईल. आपल्या आत्म्याचं आनंदमय पाखरू परमेश्वरानं आकाशात उडवावं नि काळाच्या क्रूर शिकाऱ्यानं त्या हवेतच बंदूक रोखून फोडावं. त्याची सुंदर रंगीत पिस निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर परमेश्वरानं पाहावीत नि आनंद घ्यावा. रस्सीखेचीचा खेळ. जीवन आणि मरण दोघेही अजिंक्यवीर दोन्ही बाजूस उभे आहेत नि माझ्या आयुष्याची दोरी मध्ये ताणली जात आहे. दोरी तुटतही नाही आणि धड कोणी जिंकतही नाही. मी हा ताण किती सोसू. असंच मानवी जीवन असेल तर ते नष्ट झालं पाहिजे. ही पृथ्वीच नष्ट झाली तर बरं होईल. अंतराळात पेटावी पृथ्वी धडाडत चोहो बाजूंनी, ब्रह्मांडातील तेव्हा तारे होतील क्षणभर स्तिमित, जरा हसून जातील पुढे निज मार्गाने म्हणत, पुण्यवंत झाली आज सारी पृथ्वी सारी पृथ्वी. तसं होणार नसेल तर निदान आपण तरी नष्ट होऊन जावं. एकदाच होऊ दे महान अनुस्फोटाचा, झकास प्रयोग माझ्या छातीचा. प्रयोगभूमीवर मात्र ठिकऱ्यांसह छिन्न विछिन्न व्हावा तो कुठलासा माझ्या मधला अमर आत्मा. हा अमर आत्मा प्रत्येक वेळी जुने शरीर टाकून नवे शरीर धारण करतो नि माझा जन्म मरणाचा फेरा सुरू होतो. मग हा अमर आत्माच नष्ट केला तर पुनर्जन्माचा यातना जंजाळातून मिटून जाईल. जगात सच्च्या निष्ठेने जगता येणे अशक्य आहे. आपण लांड्या लबड्या, चोऱ्या माऱ्या, खून कत्तली करून जगलो तर जगू शकेल. प्रकाशमय मानवी मूल्यांपेक्षा अंधारमय पाशवी वृत्तीने राहूनच इथं जगता येण्यासारखं आहे. निष्ठाहीनतेचा जंगी पाठी बांधणार भाला, डोळे झाकून अंधाराच्या हाती करणार ढाला.
माझा मीच खून केला, आत्महत्या म्हणू नका. पोचवून आलो म्हणे, नको उगीच बोभाटा. शरीराच्या पोतडीत रामदेव झाला धोंडा, जुन्या सुंदर वस्त्रांचा आत कोंबला भुसा कोंडा. अशासारख्या भावना, कल्पना, विचार असलेल्या कवितांच्या ओळी अनावरतपणे लिहित होतो. मळ्यात काम करता करता त्या मनात जुळत होत्या. दुपारी नाही तर रात्री स्वाट्याला बसलो की वहीवर लिहून काढत होतो. सुट्टी चालली होती. इंग्रजी प्रोज पोएट्रीचा आणि लॉजिकचा असे 2 पेपर अवघड गेले होते. पास होतोय की नाही याची काळजी आतून कातरत होती. मेचा उन्हाळा होरपळून काढत होता, तरी साहित्याच्या काव्यमय सावलीत क्षणभर विरंगुळा मिळत होता. दुःखाला काव्यमय करून त्यात रमून जात होतो. अतिरिक्त वाचनानं आत्मसात झालेली वाङ्मयीन भाषा ही माझे दुःख अधिकच गहिर आणि भडक करत होती. एकटं एकटं बसून शब्दांशी खेळ मांडताना, कल्पनांशी क्रीडाविलास करताना वेळ निघून जात होता. वास्तव नजरेआड पडून मद्याची यावी तशी बधीर गुंगी येत होती. तर मित्रांनो, आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. असंच आपल्या चॅनलवर भरभरून प्रेम करत राहा व चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.